टूर देतो तुम्हाला. बाईक्स पार्क केलेले आहेत. इथं मॉर्निंगला टी व्ही पार्क यायला हे पण जागा तीच आहे. आणि दिस इज अवर रूम. आता सगळा पसारा झाला आहे, आम्ही सगळा पसारा करून ठेवला आहे. बाईकरचं असं करत आहे. हेअर इज मी नाईट लाईफ ऑफ हम्पी. काय असतं ठीक आहे. मस्त वाटलं मॉन्युमेंट आहे छोटे छोटे. ते तुम्हाला एलोरा केव्सला पण भेटते ते. लॉर्ड गणेश अरे काय आहे अजय? पितळाची भांडी हे ट्रेंडिंग नाही तिथं आपल्या काही पी पी बद्दल हे बाय डीजे भाई आयफोनला कंपेअर करतो भाई. गप्र आमचा एवढा भागर आहे का? अरे आता नाईटमध्ये नाही एवढा. नाईटचं मी सेटिंग नाही केली त्याच्यामध्ये दिसतं. ब्लॉगर ऑफ द इयर डीजे घेतलाय काल म्हणून आजलं ॲक्शन आणतोय. हे विरूपक्षनाथ मंदिर आहे. आय थिंक मला वाटतं कॅमेरा अलाउड नाही आहे आतमध्ये. चला आपल्याला एक रेस्टॉरंट पाहायचं आहे आता जेवण्यासाठी किंवा हॉटेल वेटेल जर भेटलं तरी चालेल. नॉर्थ इंडियन थाली सलाड आहे, राईस, एक पराठा आहे का रोटी ऑर्डर केली देतो. अच्छा हे रोटी आहे, पापड, दही, कशाची भाजी ती माहीत नाही आता, आणि पनीर, लोणचं सेट खाणे केली. The next day. मॉर्निंग इन हम्पी. कॉलगेट नव्हती आणली आम्ही दोघांनी पण. कॉलगेट घेतली. इथं आहे रायडर. आपलं चेकआउट आहे 9 वाजता. 9 वाजता आपण एक्सप्लोर करायला सुरू करणार. इथं बाईक्स पण आहेत तुम्हाला रेंट करण्यासाठी. बाईक्स आहे ते माहिती येतं. आता बाईकचं रेंट किती आहे काय माहिती सांगता येत नाही आहे. बट बाईक्स पण येतात. बाईक्स म्हणजे बायसिकल्स. आजही मुंबईचीच KTM आलेली होती समोर. आपल्या बाईकी जरा तरी पार्क केली. डे 2 हम्पी. टुडेज आउटफिट. आज आपण एक्सप्लोर करणार आहेत हम्पीला. पूर्ण आजचा दिवस आपला एक्सप्लोर करायला. माझ्या जेवढ्या व्हिडिओमध्ये हात नुसता कॅमेराला धरता नाही दिसत तुम्हाला. चला आपलं आता चेकआउट करायचं आहे. सगळं सामान इथं लगेच इथं ठेवून द्यायचं आहे. रूम पण चांगली भेटली होती आपल्याला. रूम विदाउट AC आपल्या 1,500 पडली. तुमच्या बजेटनुसार तुम्हाला रूम पण अवेलेबल येतात. 400 पासून 500 700 रुपये पर पर्सन तुम्हाला भेटून जाते. काल दिवसभरापासून आम्ही एलनकी सापडली आणि एलनकी आम्हाला भेटली सुद्धा नाही. आता आम्हाला जुगाड करायचा आहे. सेलो टेपने आम्ही माउंट होल्डर लावणार आहे. आपल्या बाईकला काही ऑप्शनच नाही आहे कारण तिथं लावू घेऊ शकत नाही. होल्डर मला ते माउंट बसून घ्यावं लागत नाही. बाई साहेब गाडीवर कोणी काय धिंगाणा केला काय माहिती. पण ठीक आहे चला तेवढं तर होऊ शकतं. ही एलनकी भेटून नाही राहिली. लय छोटी आहे ती एलनकी. पण आम्ही ज्यादा रोडनेच दुकान एक्सप्लोर केलं. जर आतमध्ये गेलं असं सापडले आमच्याकडे आम्ही रेडी केलं आहे. विरूपक्ष टेम्पल हम्पी. त्याच्या आतमध्ये तुम्हाला इथं तिकीट काउंटर आहे. इथं तिकीट घ्यावं लागतं 25 पर पर्सन. आणि त्याच्या आतमध्ये इथं शिवजीची पिंड आहे नंदी. खूप मस्त आहे. मस्त विजिट. हे कुंडाचं नाव नाही माहिती आपल्याला. कासं आहे आणि मासा आहे. पण गणेशा टेम्पल आहे. रोड्स नाही तर कोणतं म्हणते तुम्हाला कधी पाहिजे ते मिळणार लागणार. कारण इथं पॉईंट्सच एवढे आहेत की मला कोणते एक्सप्लोर करून काय करू ते मिळणार लागणार. गणपतीचं ओपन मंदिर आहे. इथून आपल्याला जायचं वरती काही पॉईंट्स आहेत. इथून अजून एक मॉन्युमेंट आहे जे आपण खालून रेकॉर्ड केलं होतं. तो हा सनसेट पॉईंट आहे. इथून तुम्ही सनसेट एन्जॉय करू शकता. कॅमेरा जस्टिफाईज करतोय का नाही काय माहिती. बट खूप मस्त नजर आहे. हेमकुट्टा हिल आहे. मॉर्निंगचा नाश्ता आमचा. थँक्यू. नो मार्केट सिटीमध्ये जेवण करतो. टेस्ट कशी आहे? मस्त आहे का? बटाट्याची भाजी कशी पातळ भाजी म्हणजे बेसनवाली भाजी. सगळा हिली एरिया आहे आणि हिली एरियाच्या मध्ये मंदिर आहेत सगळे. बाय वॉकिंग 2.5 किलोमीटर आहे आणि बाईकने जाऊ राहिला तुम्ही तर 8 किलोमीटर पडत. आम्ही जसं विचारल्यानुसार एखाद्या जादा पण पडू शकतो. साऊथमध्ये आला तर नारळाची झाडं नाही पाहिजे असं होऊ शकत. खूप सारे नारळ झाले.
विचारलं हम्पीबद्दल. वेगळेच डोंगर आहे ते, स्टोन आहे. फक्त स्टोनी आहे. तर इकडेचा ट्रॅक्टर उलटा गेला दगड टाकून जातो बांधकामात. असं सेम आहे. आता आम्ही बाय वॉकिंग जायचं आहे आम्हाला. याचा प्लॅन आहे बाय वॉकिंग जायचं. घाल माझ्या मड्यात. त्याच म्हणा घालणार आता जास्त चालवला तर. नाश्ता झाला आहे आत्ता आमचा 130 रुपीज. ठीक आहे, त्याच्या मानाने एक डोसा घेतला होता आणि पुरी भाजी. ठीक आहे, तिथं मागं आहे एक शिलानंदी आणि तिथं जवळ आहे तुम्हाला फोटो एक्झिबिशन गॅलरी ऑफ हम्पी. म्हणजे इथं तुम्हाला हम्पीचे जुने फोटोज पाहायला भेटतील. सगळे जुने पुराणे फोटो. आता हे 1983चा आहे. इंग्लिशमध्ये एडिट करू शकता तुम्ही, जसं 1856. सगळे जुनातून फोटोज आहेत. म्हणजे यांनी क्लिक केलेले असतील 1856ला. हे जुना विलेज फोटो हम्पीचा. ज्यादा तर याचे येतं अलेक्झांडर ग्रीन लॉज. त्याचे ज्यादा दिसतात मला. काय सगळीकडे तोच आहे. म्हणजे मला असं वाटतं हे दोघं दोन सोबत आली होती. आपल्यासारख्या या दोघांनी फोटो काढले. पान सुपारी बाजार. इधर देखो बीच में राम के ऊपर माला पहनानी है सीता जी. उर्मिला मैरिज विथ लक्ष्मणा. मांडवी शतकीर्ति मैरिज विथ भरत शत्रुघ्न. नीचे का सेकंड का देखो वनाकांड में सीता माता शी शोइंग टू रामा शी वांट टू गेट द डियर. लेकिन सुबाहु का हत्या के बाद में राम जी ट्राई टू किल द मारीच. बोलते हैं प्रभु मेरे को क्षमा करो, अभी कभी मैं बाण नहीं उठाऊंगा. ही सेव द लाइफ फ्रॉम द रामा ही वेंट. लेकिन उसको मायावी विद्या मालूम था. मायावी विद्या छोड़ के तपस्या करते हैं. ही से रावण का मामा था वो मारीच. सो मारीच को आके रावण बोलता है जाओ तुम माया विद्या में कैसे भी करके सोने का हरिण के रूप में धार के जाओ. वो बोलते मैं रावण अभी छोड़ दिया हूँ. वन स्टेबल आणि लोटस मालाकडे आलेले आहेत. Your money, my money. My money is my money. लाईफ कोट. कहाँ पे मिलता वो? भाई साहब जरा जवळ ठेवायचं ना. ये एंट्री तिकीट किती मिळता? एंट्री तिकीट टाइम नाही ना एवढा तर जाऊ दे. आता आलाय एवढं लांब तिकीट घरी ठेवलं आहे. इथं ठेवायचं ना जरा समोर. कशाचं उद्याच काय करायचं? बदामीचं ना. बदामी परत ते यार बदामी आमचं एक प्रोग्राम राहीन जाऊन माहिती आहे. घरीपर्यंत ₹40 पर पर्सन आणि अडल्टसाठी ₹35 दिले याच्यात. अरे 5 रुपयांनी कमिशन मारलं. 40 रुपये टोटल. अबे इथं ॲज एसीच्या चार्ज आतमध्ये एसी आहेत ना. लोटस असा काय आहे लोटस महल, राणी महल. आतमधून चांगला एरिया आहे मस्त मध्ये. आणि मस्त लोटस महल. इन्फॉर्मेशन तुम्ही वाचून घ्या. जस्ट लुकिंग लाईक वाव. कबूतर पण आहे वरती. खरं तर सोडली. ग्रीनरी चांगली आहे आतमध्ये लोटस महलच्या. इथं आहेत प्रहरी मिनारे, हातीशाला आणि निरीक्षण मिनारे. एलिफंट स्टेबल नाव आहे पण एलिफंटच नाही. हे सकाळ धरून दुसऱ्यांदा DJ पाडला याने. इस आउट के लिए बहुत बढ़िया जगह है. बहुत so basically we are here
इन विठ्ठल चॅरियट. कितना है? 1 किलोमीटर. 1.3 ना बाय ऐक ना, हे आहेत ना याच्यात आहे ना 10-20 जण बसतात त्या का गर्दी लई आहे. तू पूर्ण एक स्कूल आहे. मला तेच भीती वाटली म्हटलं की हा का? 1 तास तिथंच गेला. बघ लाईन बघ. अरे गर्दी लई आहे यार. सगळं ट्रिप आलेली स्कूलची आणि त्याच्यामुळे गर्दी झाली. हां तर याच्यात कॅपॅसिटी आहे बरं का भरपूर. कॅपॅसिटी आहे. 30 रुपये एक तिकडे. तिकडंच काय नाही बट तिकडे नाही काही ते नाही विषय बट तिथं मग टाईम लागेल. टाईम इज इम्पॉर्टंट. हम्पीमधलं सगळ्यात मोस्ट अट्रॅक्टिव्ह प्लेसेस मध्ये हे एक आहे विठ्ठल चॅरियट, म्हणजे स्टोन चॅरियट. विठ्ठल मंदिर जे आपल्या इकडली विठ्ठलाची जी मूर्ती आहे त्याचा रथ इथं आहे. हे तुम्ही वाचून घ्या. पावसाने त्यांनी हे खराब झालं तर खूप वर्षानंतर याचा घुमट जो आहे तो इथं पडला. तर पडलेलं नाही, इथं उचलून ठेवण्यात आलेला आहे याचा घुमट. या रथाचा घुमट इथं ठेवलेला आहे. पाणी डिझाईन नाही झालं. ओके. इथून पाणी असं जे का आता मॉडर्न म्हणता येईल की फवारे आहेत आपल्याकडले, स्प्रिंकल्स आहेत, त्यातून असं ॲट्रॅक्टिव्ह पाणी पडतं तसं आधुनिक स्थितीत याने पडत होतं. मागची साईड आहे स्टोन चॅरियटच्या. थोडा कॅमेऱ्याला डॅमेज झाला. आता स्क्रीन गार्डच फुटलं. बरं झालं, टाईमलॅप्स काढत होतो मी तेव्हा कॅमेरा. अच्छा ओके, फोकस करूया. ठीक आहे. आणि हे मागची साईड आहे स्टोन चॅरियटच्या. मस्त आहे. इथे एक ऑर्नामेंट आहे. फोटोज यार खूप क्लिक करू राहिले लोक. जे जे फेमस स्पॉट आहेत ते कवर केले आहे आपण आता. तर ही होती सगळी आपली हम्पी सिरीज. आणि जर परत काय शूट केलं आपण तर ब्लॉगमध्ये ॲड करेल प्लीज हम्पी. आणि जर आपण परत नंतर कुठं फिरायला गेलो नक्की दुसरी सिरीज चालू होईल आपली. प्लीज कीप एन्जॉईंग, कीप्स ट्रॅव्हलिंग करत राहा. ट्रॅव्हलिंग हिल्स आणि विश अ गुड लाईफ. बाय बाय.